तर विषय असा झालेला आहे, इथं आपले शेट वाईट दाखवतो तुम्हाला, चार्जर निघाला काही शेट, निशान शेटचं काय झाला विषय, पहिलंच मैदान आहे आणि कमेंट पण आल्या भरपूर की निशानला दूध चालू करा. आम्ही दूध चालू करणारच आहे त्याला, आणून फक्त 4 दिवस झाले त्याला, म्हणून दूध चालू केलं नव्हतं, मतलब एकदम पचणार नाही. आता निशान शेतात दूध चालू करायचं आहे आणि अख्ख्या मैदानात म्हणशील तर एवढं तुम्हाला वाटतं हे आणि 1-2-3 असतील, एवढीच बारकी वासरं आहेत, बाकी सगळे आदत म्हणजे आपल्या रायबागत आहे ती मोठीच्या मोठी. ती ताकद जरा कमी पडली, मग आता दूध पण चालू करायचं आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा निशान कसा पळाला गटाला सीमीला, आणि निशान पळालेला व्हिडिओ उद्या येईल, कारण की अजून एडिट करायचा आहे, टाइम लागला एडिट करायला. म्हणजे मैदानात जो व्हिडिओ केलाय तो उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल, आणि जो आपण काल केला व्हिडिओ त्यात आधी टेक टाकतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इथं आहे बघा निशान शेट, आणि निशान बरोबर घातलेला हा नंदी आसनचा सोन्या. तर दूध चालू करणार आहे निशानला भद्राला दोघांचं पण दूध चालू करणार आहे, काय विषय नाही. फक्त जर का नवीन वातावरण होतं म्हणून आम्ही दूध चालू केलं नव्हतं, आता चालू करायचं. चला. आणि निशान इतका इधर आहे ते पक्षी एक झलक दाखवू की, हा एक झलक दाखवू की पमू. आता दुसरा पेरा पळून आले बघ, काय करतोय काय, दावडीला गेलं बायकर, दावडीला गेलं झलक बघा निशान शेटची नुसती, काय गाड्या पळून आलाय तरी काय फरक नाही. आणि इतका गाळा भारी देतोय, तासात म्हणून जात नाही बात, तेवढं एक काम चांगलं करतोय. उजवी डावी खांदी बरं का, एकच खांदी ना. हा बघा हे बघू शकताय, काढ आगवीत असेल. हा हा काय रे, कुठली पाईप निघाली, कुठली नाही उचलणार हा निशान. आणि एक आपली फॅमिली बरोबर शेअर करायचं आहे. खिल्लारगावचं खाद्य आलंय आणि आपण 25 बॅगा मागवलेत. जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्या घराजवळ या, घरी मिळेल खिल्लारगावचं खाद्य. हो घरापाशी खाली तर खिल्लारगावचं खाद्य आपण इथं ठेवणार आहे. आणि ही गाडी आल्या, तरी गाडी आल्या खिल्लारगावची, गाडगे सरांची गाडी, कारण की भरपूर आपल्याकडं मागणी येत होती, फोन येत होतं. चला, तर ही पोत्यांची थापी मारलेली आहे बघा, इथं 25 पोती घेतलेत. आणि कुणाला आसपास खाद्य पाहिजे असेल तर आपल्या घरी मिळेल, कारण पहिला आपण जिथं खाद्य देत होतो तिथंच. हा पोतं कितीला पोतं आहे, 1970 रुपयाला पोतं आहे. कारण की मला फोन पण येते भरपूर, पोतं कितीला आहे, 1970ला आहे आणि पोतं 40 किलोचं आहे. चलो आता निघाले आम्ही छत मारायला आपल्या धन्नोला. आणि एक पोतं आपण घेतलंय, कारण आपलं पण खाद्य संपले, हे बघू शकतो. 30 किलोमीटर होय निवांत बसलाय. ते माशावलं पण त्याने दिलं औषध आपल्याला, की आता आज बाहेर शेटाची सुट्टी इथं जाईल नाही, ते दिलं की औषध त्यांनी लावतो की. आता तर दादा नमस्कार, कुठं आलाय तुम्ही? रत्नागिरीत आली ते लक्षाला बघायला. लक्षात दर्शन झालं का एक नंबर? कसं आहे लक्षात आहे ना? तर जाता वाकडी वाट करून बाजा रायबा आपल्या नंदीसनी भेट द्यायला आली होती बाबऱ्याला. तर बाबऱ्याचा विषय त्यासनी पसंत आहे, तर आज संध्याकाळी सांगतो मध्ये काय ती बघ्या. कारण तुमचं मोठं मंदिर आहे त्या ह्याच्यात आहे काय? हां चालतं, सांगा फक्त बाबाला संध्याकाळपर्यंत. नाव कसं तुमचं? काय म्हणला? सुरेश विट्टे. तुमचं? दाबोळे. चालतं, धन्यवाद बरं का, वाकडी वाट करून इकडं आला असा. लय अहो व्हिडिओ काय सांगू तुम्हाला, नाही सोडला तरी आम्हाला व्हिडिओ कधी कधी काम असते बोल, वेळ मिळत नाही.
आज पोस्ट टाकले की जा काय काय कमेंट त्याचा दादा मुद्दाम करते ते असं व्हिडिओ टाकत नाही ते नाही तर वेळ नसतो. होय लय काम असतं. आता कधी कधी बाहेर शेट सुट्टी वाजते ते त्याचे पण काम असतील ना राहणारले त्याची वैयक्तिक काहीतरी त्यामुळे आपल्याला सगळं करायला लागतं. आता उद्या आता आज काय पण करून आम्हाला छत मारायचं आहे आज. मिस्त्री महिना झाला आमची गाडी दुरुस्त करते. हा तेव्हा आम्ही फोन वाजत होतो ना तेव्हा मोबाईल होता खोलीत आणि बसले जेवायला बाहेर हॉलमध्ये. दुसरा तुमचा फोन होता तोवर आलो मी 2 वेळा केला ना तुम्ही. तर मला शंका आली वाटलं मग बहुतेक कोणतं आला असणार आहे बघायला. काय मी येणारच होतो इकडे मिस्त्रीच्या येणारच होतो म्हटलं इकडे मी. ए चिकिया इकडे इकडे. तर मला वाटतं पहिल्यांदाच ट्राय केला असेल मिस्त्री. तुम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केला असेल ही छकडावर घ्यायचं. तर ही आपल्या धनुसाठी केलं बघा. आम्ही आपलं बसून बसून मीच मिस्त्रीनं म्हटलं अशी एक पाईप जोडून आता ही शॉक कापसाची पाईप जोडल्या आणि त्याला इकडे एक बेरिंग आहे आणि इकडे एक बेरिंग आहे म्हणजे पाईप गोल फिरत्या. आता छकडा जाऊन अलगद येतो या बरोबर. आता म्हणजे 2 जण जरी असले तरी छकडावर घेऊ शकतो आता आपण. यासाठी ही सिस्टीम केल्या. कोणाला करायची असली तर करून घ्या. क्वालिटीमध्ये छकडा येतो वर आणि त्रास पण येत नाही. आणि असं पत्रा मारून घेतला बघा छकड्यापुरता म्हणजे तिथं बसाय पण येतंय. तर गाडीचं कामाला अजून मला 4 दिवस गमतील म्हणजे आता झालंच. कलर काम करायचं आहे. कलर कामला 1 दिवस कंप्लीट जाणार. आणि पुन्हा अशी मिशी केली तयार. हे जरा घासून ह्याला कलर द्यायचा आहे. पुढला बंपर काढला पोलीस अडवतीत म्हणून. ही शिडी केल्यावर जायला ही डिझाईन लावल्या इकडे डिझाईन लावल्या. कलर काम केलं जोरात दिसणार आहे गाडी. इकडे अशी पाईप बसवल्या आणि चिक्के. तर आज बाहेर शेड आहेत सुट्टीवरती म्हणून दीपक शेटला घेतलेला आहे. घरी येऊ दे ही वाढ न्यायला आलोय. इकडे ढिगायत तिकडे ढिगायत. चला आणि काल पाऊस पडला भरपूर त्यामुळे आता काही 4-5 दिवस तोडी येणार नाही उसाला. त्यामुळे मला ही वाढ घेऊन जावं. आता हिरवगार वाढ खाली. हो दीपक मी वर देतो मोज हा. चल लगेच साहेबासनी दावणीचा वान गुण लागला बघा. का सांगा येतोय बघा. गाप गाप भयो ये लवकर ये लवकर ये. पाऊस याला आलाय मारा लागलाय. थांब जाऊया ए निशान थांब थांब हा थांब की चल चल गॅप रे. मार ना ती मला अळशी झाली. उचलतो लय भारी असा.
तर आपल्या माळातल्या रानाला म्हणजे भावनेच्या रानात म्हणतो ना आपण, भावनेच्या पाठीमागचं रान ही इथं वर आहे. किंवा आपला ट्रॅक्टर यायला लागला ही इकडं आणि इकडे का वाट यायची. इथं आले तोड. आता हे एवढा पट्टा तोडला आहे. आता इकडं तोडायचं चालू आहे, इकडं तोडायचं चालू आहे, खाली तोडायचं चालू आहे. ह्याच्या खाली आणि रान आहे तिकडं आणि तोड चालू आहे. आता आम्ही आलो वाढ न्यायला. हा ही भरून याच खरं बाई. या मग तू यात गोचड्या होते रे ते वाय नाही 2-3 डम्पिंग भरेल एवढा आहे माल. तिथला मोरून न्यायचा खालचा आली. आता नात करते काय हॉटेल राय बा. आग एवढं दुखतंय त्या क्रिकेटमुळं. वाढ कुठं आहे ते बघितलं पाहिजे. हे टावरमुळे एवढं पडलंय. तिथं आहे टावर म्हणून एवढं पाडून ठेवलं आहे. तिथं एक बारकं टेकाड आहे ती काय निघत नाही. भैया शेड आलेत ते बा. नात करते काय हे ऊस दे मला. ऊस दे ऊस त्याच काय. आणि इथं मी म्हणत होतो आपली अजून एक विहीर आहे भवानीच्या पाठीमागे. ती विहीर शक्यतो करून दाखवलेलं नाही. शक्यतो करून दाखवलेलं नाही लय वेळा. आज योग आलाय कारण की ऊस तुटला इथला. चला म्हणलं विहीर सेव करा. ही भवानी पाठीमागची विहीर. एक तिकडची विहीर काय ती बघितली असते मी. तिथं 2 विहीर आहेत. घाल असू दे भैया. हा घाल. थांब ना आता मोडेल आता थांब. मला कुठनं पाय पाहिजे. उचलून धरलं पाहिजे. आणि इथं वाढ लावली बघा ही भरून यायचं आहे हे असं तिकडं. आणि इथं पण ऊस खाली त्याला पण तोडा आल्या. मग हे झाली खाली. छावा ग्रुप भैया काय म्हणला माहिती आहे का आता. मोज मोज को वाढो ऊपर डालो. भैया हिंदी बोल रहा तुझं भैया. भाई भी डालतो हा. दोन मोज मोज बाबा. चला घेतो वाढ भरून आता. नाव काय रे तुझं बाळा. नाव काय. दोन्ही सेम दिसते ती बहीण भावंडाची बहुतेक. ए नाव काय होय. नाव काय नाव काय तुझं. बसले बघा निवांत. नाव काय तुझं. तुझं नाव काय. तुझं नाव काय ग. हाँ ना यासने हिंदी था ना हिंदी. नाम क्या है तुम्हारा. नाम तुम्हारा नाम क्या है. नाम क्या है तुम्हारा. तुम्हारा नाम क्या है. नाम क्या है तुम्हारा. नाम क्या है तुम्हारा. नाम क्या है तुम्हारा. हाँ हाँ नाम क्या है तुम्हारा. हाँ नाम क्या है तुम्हारा. हाँ 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 चलो. क्या तुम्हारा नाम क्या है. तुम्हारा ये नुसतं आवारते. तुम्हारा नाम क्या है. खाना खाया क्या. खाना खाया.
चॉकलेट चाहिए क्या? चॉकलेट चॉकलेट चाहिए क्या? कशी बसली होईल दोघ बाजारात शेट वरडायला लागलीत. तर भैया शेट आणि मी गेलेलो वैरण आणायला. तर दोन कार्यकर्ते, एक बबलू ड्रायव्हर आणि एक पमू शेट, दोघच घेऊन गेले ते भाज्याला. आणि आता मला कळालं दोघं भाज्याला घेऊन गेली ते चालवायला. आणि टेन्शन म्हटलं चला भैया शेट म्हटलं जागी जायला लागतंय आपल्याला मागणं, कारण की भाज्या कसा करतोय सगळ्याच माहिती वाळलं की माग. आणि दोघंच आहेत त्यामुळे तर लय टेन्शन आले. कुठे इकडे गेली ते? मग आता येताना ह्याच रस्त्याने आणणार नाही का? अवघड आहे ह्या तर रस्त्याला लय दम होतं माहिती आहे ना भैया. आपण बंद केलं या रस्त्याला चालवायचं. अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. बाजा 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 मला पाहिजे व्यवस्थित वळवला गे नाही. तिसरा तरी कोणतरी न्यायला पाहिजे होतं रे म्हणजे बाबांना एकाने संदर्ली असते का नाही. विचार फोन करून द्यास मी, नाही तर ती तिकडे कुठनं तर फिरून या. घ्या म्हटलं आता जाग्या वळवला ना कुठं. चला तर बघूया आता भाजी कुठं आहे. चालायला पाहिजे सेट जर आता हे सगळं आला असला पाहिजे माग तर आपलं किती टाकतील बघ हे दोघ जण. मलाच कळत नाही हा कसा आणलाय बघ गप आलाय. काय सांगताय तुम्ही? असा करते तसा करते. मग आपलंच मी टाळणी मानायचं नाही भाजी आपल्याला असं करते म्हटलं. म्हणून नाश्ताला म्हटलं बाबा यायला लागतंय. आधी तर आधीच लागा हा काय होते बघा शिर्डी घेत आणतो आम्ही असली काय म्हटलेलं तसंच झालं बघ. आता सुट्टे तर या की मग चालवायला होणार बाई. बोलू लांब चाल का झालं लागा का भाज्या लागा आमची आबरू घालवलीस पाक. आम्ही काय काय म्हणत आलोय भाज्यात ऐकणार नाही. हा घालू का हा हिला कसं आहे पाहिजे काय म्हणाल त्याच्या उलट होत आपल्याला होय बहुतेक का बाबल्यालाच गाडी आणायला लावायची पहिली फेऱ्याला. तेच काय आणि त्याला माहिती आहे ना बाजार म्हणजे ट्रॅक्टर माहिती बाजार का तुझं कसली गाडी आणली नरसिंगपूर बाजार एक नंबर केलाय गाडात गाडात आदत नात करते काय पाहिजे. आम्ही ना का भिवून आलो लगेच म्हटलं बाई याला म्हटलं चल बाबा डोसक्याला ताप काहीतरी नाही म्हटलं बाबले म्हणलं काय एवढं टेन्शन नाही. बाबले असल्या म्हणलं नाही काय करत माग काय इंजेक्शनची काय तुटले बाबा कुठं तिथे इंजेक्शन दिलं माहिती बायला. बरोबर बरोबर काय ते बसलेलं रुचलाय तो गुडगुड नाही तिथे इंजेक्शन चावल्या का दुखल्या बघितलं पाहिजे. ते सगळ्यांचं काय होतं असं भाज्याला आपण चालवताना दाखवतो का नाही म्हणजे कमेंट येते तर भाज्याचा मागचा पाय बघा भाज्याचा मागचा पाय. तर हो भाज्याचा काही प्रॉब्लेम नाही मागच्या पायाचा पहिल्यापासून त्याला ती सवय आहे तशी चालायची असं फिरवून पाय टाकायचं. तर आम्हाला पण ती शंका वाटत होती तरी आता मला चालतो पहिला लय चालत होता. हा इथं ना का ऐसा नाही करणे का भाज्या निघल्या पुढल्या पाहिजे एक निघालीच की आता निघाली का आतली निघायला लागले. हा निघली ते बाबल्याकडच्या साईडच्या पाहिजे तेच की बाहेर आली
निघणार आहे ती. ते आता फेऱ्याच्या आधी मारायचं नाही रे? बबलूच्या काय मग 25ला जायचं आहे 25 तारखेला. हा वय असं कसं शाळेत चालतो बघ का तुम्ही होय हा आहे का नाही? हा चालतो हा आपणच असल्याला काय होतं रे? हा हा शिपूट बाहेर एक फरक पडल्यावर कंटिन्यू शिपूट चालू आहे त्याचं आहे का? पहिलं हा बाहेर काढता नाही लावतो आमचं. तिकडे भाद्राम जोसरा काढला याचा कुठं आहे भाज्या